श्लोक 39. यदग्रे चानुबंधे च सुखं मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम्. अर्थ, जे प्रारंभी व परिणामीही आपणास मोह पाडते, जे निद्रा, आळस व प्रमाद म्हणजे कर्तव्याचा विसर पाडते, याच गोष्टीत सुख आहे असे मानले जाते, ते सुख तामस आहे असे भगवंत सांगत आहेत. विवरण: ज्यांची बुद्धी आणि धृती तामसी असते, त्यांच्या सुखाच्या कल्पनाही तशाच असतात. त्यांना कोणतेही काम करायला कधी आवडत नाही. खरे तर काही काम न करणे हेच त्यांचे काम असते आणि ते हे लोक आवडीने करत राहतात. यांना कोणत्याच गोष्टीचा उत्साह नसतो, आवड नसते. दिवसभर नुसते बसणे, झोप काढणे यातच त्यांचा वेळ जातो आणि या आळशीपणाला सुद्धा ते सुखच मानतात. झोपेसारखे सुख नाही हो, असे त्यांना वाटते, पण ते बरोबर नाही. कारण झोपेत आपल्याला काही कळत नसते. झोपेत कोणाशी कसला संबंध नसतो. मग आपल्याला सुख कसे वाटेल? झोप आपल्याला सुरुवातीलाही सुख देत नाही. ती निर्माण करते तो मोह. मोह म्हणजे बुद्धीला भुरळ पडणे, तिचे कार्य नीट न होणे. कारण झोपेत बुद्धीचे कार्यच थांबते. जास्त झोप घेतली तर बुद्धी मंद होते. त्यापासून सुख न होता केवळ त्रासच होतो. म्हणून शरीराला आवश्यक तेवढीच झोप घेतली पाहिजे. या आळसामुळेच सुद्धा बुद्धीला मोह पडतो. आळसात वेळ घालविला तर मागाहून पश्चात्तापाची वेळ येते. जसे वर्षाच्या सुरुवातीपासून विद्यार्थ्यांनी अभ्यास न करता झोपेत व आळसात वेळ घालविला तर वर्षाअखेर अनुत्तीर्ण होण्याची त्यांच्यावर पाळी येते आणि मग पश्चात्तापच करावा लागतो. प्रमाद म्हणजे चुका करणे, कर्तव्य न करणे. पण तामसी माणसाला तेच तर चांगले वाटते, कारण त्यांची बुद्धी मोहाने ग्रस्त झालेली असते. म्हणून प्रमाद हा सुरुवातीला व परिणामी दोन्ही वाईटच ठरतो. धर्मराजाला द्यूत खेळण्याचा मोह झाला होता. खरे तर द्यूत खेळणे हा प्रमादच आहे. त्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याचा वाईटच परिणाम झाला, पण त्याला त्याचे काही फारसे वाटले नाही. अशा रीतीने झोपून राहणे, आळस करणे व प्रमाद करणे ही वास्तविक सुखे नाहीत, पण बुद्धीच्या भ्रमाने तामसी माणसाला ती सुखे वाटतात. तामस माणसात मोहाचे प्राबल्य असते. तमस्त्व ज्ञानजम विद्धि मोहनम सर्वदेहिनाम. आणि मोह हा विवेकाला बाधक असतो. आता वर जे धर्मराजाचे उदाहरण सांगितले, तर प्रत्यक्षात धर्मराज हा तसा तामसी वृत्तीचा नव्हता. पण द्यूत खेळायच्या वेळेला मात्र त्याचा विवेक लोपून गेला होता आणि त्याची तामसी वृत्ती किंवा विचार न करण्याची गोष्ट त्याच्यात झाली, कारण तो मोहाने ग्रस्त झाला होता. जसा युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनसुद्धा मोहाने ग्रस्त झाला होता, तशीच काहीशी स्थिती ह्या धर्मराजाची द्यूत खेळताना झाली होती, असे आपण लक्षात घेतले पाहिजे. तर अशी ही तामसी वृत्ती विवेकाला जागृतच होऊन देत नाही आणि त्यामुळेच निद्रा, आळस इत्यादी गोष्टींमुळे स्वतःचे काय नुकसान होते आहे, अशा गोष्टीचा आपल्या सुखावर काय परिणाम होईल याचा विचारही त्यांच्या मनात त्यावेळेला येत नाही. श्लोक 20 ते 39 मध्ये भगवंतांनी गुणांच्या मुख्यतेनुसार ज्ञान, कर्म, धृती, सुख इत्यादीचे 3 प्रकारचे भेद सांगितले आहेत. यानंतर सृष्टीच्या संपूर्ण वस्तूंचेही 3 भेद होतात, हे पुढील श्लोकातून भगवंत सांगणार आहेत. तर आपण थांबूया.